सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यासारखी पारंपरिक पिके मराठवाड्यात घेतली जातात. मात्र ही पिके घाट्याचा सौदा ठरू लागल्याने अनेक नवतरुण वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत आहेत. जालना जिल्ह्यातील 3 तरुणांनी एकत्र येत असाच एक अनोखा प्रयोग केला असून आपल्या खडकाळ जमिनीवर प्रत्येकी 1 एकर ड्रॅगन फ्रूट लागवड या तरुणांनी केली. त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून वर्षभरातच ड्रॅगन फ्रूटवरती फळे लगडली आहेत. त्यामुळे या तरुणांना प्रत्येकी 4 ते 5 लाख उत्पन्नाची अपेक्षा आहे. पाहुयात कशा पद्धतीने केला या तरुण शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनीवर ड्रॅगन फ्रूटचा हा प्रयोग. माझे नाव सोपान आत्माराम भोरे, राहणार भातुडी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. ड्रॅगन फ्रूट लावायचा विषय म्हणजे आम्ही एक वेळेस सीताफळ घेऊन जालना मार्केटला गेला असता आम्हाला तिथं ड्रॅगन फ्रूट पाहायला भेटलं. त्यावेळेसचा भाव होता 200 रुपये किलो आमच्या समोरची बीट. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण बी याचा विचार करायला काही हरकत नाही आणि दुसऱ्या मालाचं उत्पन्नापेक्षा याचं उत्पन्न आणि भाव आम्हाला चांगले पाहायला भेटल्यामुळं आम्ही याचा लागवडीचा विचार केला. नंतर माझे मित्र नारायण जगदाळे आणि गणेश भोरे आम्ही तिघांनी मिळून ठरवलं की आपल्याला हे लावायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी यूट्यूबहून ड्रॅगन फ्रूट लावलेल्या शेतकऱ्याचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ड्रॅगन बागेला भेट दिली. त्यांच्याकडून त्यांचे अनुभव माहिती करून घेतले आणि त्यातून निश्चय केला की आपल्याला याची लागवड करायची. त्याच्यानंतर आम्ही मग सांगोला येथून अनिल सोळंकी यांच्याकडून जम्बो रेड या व्हरायटीची रोपं आणली. त्याच्यानंतर सगळं स्ट्रक्चर उभा करून 29 जून 2023ला याची लागवड केली आणि आज 12 महिन्यानंतर आपल्याला त्याचे फळं आपल्या शेतात अनुभवायला भेटले. फळधारणा झाली आणि त्यातून एक 5 टनच्या समोर आपल्याला उत्पन्न निघन असा एक आपला अंदाज आहे. आणि यातून याच्यावरला कीड रोग नसल्यामुळे खर्च कमी आहे. त्याच्यावर दुसरं म्हणजे फवारणीचा याचा खर्च कमी आहे. एकदम नॉर्मल बुरशीनाशक आणि साधारण एक कीटकनाशक अधूनमधून यावर फवारण्या घ्यावं लागतात. त्यामुळं याचा खर्च जो आहे तो पहिल्याच टप्प्यात भरपूर होतो. आमच्याकडे पहिले सीताफळाचे बगीचे होते. त्याच्यानंतर आम्ही सीताफळाचे बगीचे हे जालना मार्केटमध्ये घेऊन गेल्याच्यानंतर आम्ही एक विचार केला की बा आपल्याला ड्रॅगन फ्रूट पाहिल्याच्यानंतर आपल्याला ड्रॅगन फ्रूट लावायचे. त्याच्यानंतर आम्ही ड्रॅगन फ्रूट लावण्याचा विचार केल्याच्यानंतर सोपान भोरे आमचे मित्र आणि आम्ही सांगोल्याला गेलो पत्ता बघून यूट्यूबवर. त्यानंतर सांगोल्यावरून आम्ही रोपे आणले आणि ड्रॅगन फ्रूटच्या ह्या लागवड जम्बो रेड म्हणून केलेली आहे. आणि त्याच्यानंतर एका झाडावर 4 ते 5 फळं आहेत. तर अशी अपेक्षा आहे आम्हाला. 1 एकरमध्ये 5 टनाची अपेक्षा आहे. एकरी याला पोल आणि तारे लावलेले आहे. ट्रेली सिस्टम हे आम्ही लावलेलं आहे. पण याची व्हरायटी जम्बो रेडची निवड केली आणि एक ट्रेली सिस्टमनुसार याची लागवड केली 10 बाय 2. त्याला अतिघन पद्धत असे म्हणतात. यामध्ये रोपांची संख्या डबल होऊन उत्पन्नही डबल होतं आणि 5 ते 6 लाखाचं आता यावर्षी आम्हाला याच्यातून उत्पन्न होईल. आणि त्याच्यानंतर आम्ही याचे रोपं तयार करून याचे जे कटिंग विकून त्यातून जे उत्पन्न होईल ते वेगळं राहील. पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतामध्ये नवनवीन प्रयोग केले तर ते फायदेशीर ठरू शकतात. हेच या 3 तरुणांनी सिद्ध करून दाखवलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.